अनेक महत्त्वपूर्ण माहिती ही समोर येते न्यायमूर्तींकडून सीबीआयकडून जो तपास केला गेलेला आहे त्यामध्ये नेमक्या काय काय त्रुटी आढळून आलेल्या आहेत याचं वाचन सध्या सुरू आहे। या निकालाचं वाचन सुरू आहे। आरोपींचे सीडीआर सुद्धा काढलेले नाहीयेत असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। तर अटक करताना आरोपींच्या खिशामध्ये काय होतं त्याचा देखील उल्लेख या तपासामध्ये करण्यात आलेला नाही। मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले नाहीयेत, त्यामुळे मोठी माहिती मिळाली असती जर हे मोबाईल जप्त करण्यात आलेले असते। मात्र हे मोबाईल देखील सीबीआयकडून किंवा पोलिसांकडून सुरुवातीला जप्त करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरती टिकून राहणं हे कठीण आहे असं एक प्रकारे न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। आरोपींचे सीडीआर असतील, त्यांचे मोबाईल असतील, त्यांच्या घराची झडती असेल, या सगळ्याच मध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत। अटक करताना आरोपींच्या खिशामध्ये नेमकं काय होतं त्याचा देखील उल्लेख नाहीये, मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे मोठी माहिती ही समोर आली असती आणि त्यामुळे या संपूर्ण निकालावरती त्याचा परिणाम झाला असता। मात्र अद्यापही या सगळ्याच प्रकरणामधल्या ज्या काही त्रुटी आहेत यांचं वाचन हे न्यायमूर्तींकडून करण्यात येत आहे। या निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचेच अपडेट्स आपण पाहतोय। साक्षीदाराच्या साक्षीवरती टिकून राहणं हे कठीण आहे असं एक मोठं वक्तव्य न्यायमूर्तींनी नुकतंच या निकाल वाचनामध्ये केलेलं आहे। आरोपींचे सीडीआर सुद्धा काढलेले नाहीयेत, मोबाईल जप्त केला असता तर बरीच माहिती कळली असती असं देखील एक प्रकारे बोट त्यांनी सीबीआयच्या आणि एकूणातच या तपास यंत्रणांवरती ठेवलेला आहे। त्यामुळे ही एक मोठी अपडेट या सगळ्याच खटल्यामध्ये म्हणावी लागेल। आज खटल्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दिवस आहे। आज निकालाचं वाचन हे न्यायमूर्तींकडून केलं जात आहे आणि याच सगळ्यामध्ये न्यायमूर्तींकडून आता या तपासामध्ये नेमक्या काय काय त्रुटी होत्या त्या अनुषंगाने सीबीआय असेल, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांवरतीच हे एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। त्यामुळे याचा आता नेमका परिणाम हा निकालावरती कशा पद्धतीने होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवरती टिकून राहणं पूरक नाही असं एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। तर पोलिसांनी तपासामध्ये एकाही आरोपीचा मोबाईलही जप्त केलेला नाहीये असं देखील ते म्हणतात। ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे पवनराजे हत्याकांडाचा निकाल त्याचं वाचन सुरू आहे, तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये आज अमित शहा आहेत। अमित शहांचा कोल्हापूर दौरा आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे। या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे देखील दाखल झालेले आहेत आणि अमित शहांच्या उपस्थितीमध्ये आता या सभेला सुरुवात होतीये। तर कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। दोन मोठ्या महत्त्वाच्या घडामोडी सध्या राज्यातल्या आपण पाहतोय। एकीकडे कोल्हापूरमध्ये अमित शहा आहेत, त्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा दौरा आहे। या सभेमध्ये अमित शहा नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकालाचं वाचन सुरू आहे। निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आणि माफीच्या साक्षीदाराची जी साक्ष आहे त्याचा जो दबाव नोंदवलेला आहे या सगळ्याच्याच अनुषंगाने न्यायमूर्तींकडून महत्त्वाचं असं हे वाचन सुरू करण्यात आलेलं आहे। याच संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेतोय। माफीच्या साक्षीदाराने अनेक गोष्टी सांगितल्या असत्या, माफीचा साक्षीदार हा इंद्रपुरामध्ये राहत होता याचा पुरावा नाहीये असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आनंददेवींच्या दाव्याला पुरावा नाही असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या एकूणातच तपासामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत यांचं वाचन हे न्यायमूर्तींकडून सध्या सुरू झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी सचिन गड आपल्या सोबत आहेत, ते या सगळ्याच प्रकरणासंबंधीचे निकालासंबंधीचे अपडेट्स आपल्याला देतात। सचिन, आत्ताचे काही अपडेट्स समोर येत आहेत का? न्यायमूर्ती नेमकं काय म्हणतात? माफीचा साक्षीदार पारसमल जैन आहे, त्याने नेमकं जबाब दिले। त्याने अनेक गोष्टी आपल्या जबाबाबाबत सांगितलेल्या आहेत, मात्र त्याला कोणताही आधार नाही असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच तो इंद्रपूरला राहायचा, मात्र त्या संदर्भात देखील कोणत्याही गोष्टी या आरोपपत्रात जोडण्यात आलेल्या नाहीये असं देखील कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच पवनराजे निंबाळकरांच्या पत्नी आनंदी देवी यांनी पारसमल जैन हा त्यांच्या घराभोवती दिसल्याचा त्यांच्या जबाबात सांगितलेलं होतं, मात्र त्यांचा जो पहिला हे दुसऱ्या जबाबात त्यांनी सांगितलेलं होतं, मात्र पहिल्या त्यांच्या जबाबात असा कुठचाही उल्लेख नसल्यावरून देखील कोर्टाने त्या मुद्द्यावरती देखील बोट ठेवलेलं आहे। आपण बघतोय की आता ज्या काही दावे सीबीआयकडून कोर्टात करण्यात आलेले आहेत, जे काही आरोप ठेवण्यात आलेले आहेत त्याला पुरावे नसल्याचं आता कोर्टाकडून सांगण्यात येते। जो माफीचा साक्षीदार पारसमल जैन होता त्याच्या साक्षीवरती कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। त्याची साक्ष ही ग्राह्य धरण्यासारखी नाही हे कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबतच जे काही पुरावे सीबीआयकडून सादर करण्यात आलेले आहेत ते त्यावर देखील
कोर्टाने एक एक करून प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केलेली आहे. आरोपींकडून कोणत्याही प्रकारची जप्ती करण्यात आलेली नाही, त्यावरती देखील कोर्टाकडून बोट ठेवण्यात आलेले आहे. आरोपींना अटक करण्यात आली, मात्र त्यांचे मोबाईल हे जप्त करण्यात आले नाहीत. त्यांचे CDR देखील काढण्यात आले नाही. त्यावरती CBIचं असं म्हणणं होतं की तेव्हा CDR उपलब्ध नव्हते. मात्र जर मोबाईल जप्त केले असते तर